तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. बट ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडं एक ॲरे आहे आणि आपल्याला त्याला रिव्हर्समध्ये प्रिंट करायचा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दोन वेने तुम्हाला रिव्हर्समध्ये ॲरे प्रिंट करून दाखवेल. फर्स्ट वे आहे तो तर खूप इझी आहे, बट सेकंड वे आहे हा सिक्रेट आहे आणि तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा Eclipse मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर मला एक रिव्हर्स ॲरे प्रिंट करायचा आहे, तर त्याच्यासाठी सर्वात आधी मला लागणार आहे एक ॲरे. तर ॲरे त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. वन टू थ्री फोर फाईव्ह आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 5 4 3 2 1. हे आउटपुट मला मिळायला हवं. तर मी तुम्हाला दोन वेने एक्सप्लेन करणार आहे. तर सर्वात आधी आपण बघूया सिक्रेट वे. तर आपण बघणार आहोत की आपल्याला स्वॅप करून आपला जो ॲरे आहे त्याला रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचं. त्याच्यासाठी सर्वात आधी मला लागणार आहे एक फॉर लूप. तर फॉर इंटेजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल. इथं थोडं लक्ष ठेवा बारकाईने. तर कंडिशन मी चेक करतो आहे की I हा माझी जी ॲरेची लेंथ आहे डिवाइड बाय 2 ह्यापेक्षा लहान आहे की नाही. देन I प्लस प्लस, देन फॉर लूपला ओपन करून घेतो आणि इथं करायचं आता मला स्वॅपिंग. तर मी आधी थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंटेजर टेम्प इक्वल टू, त्यामध्ये मी ऍड करतो ॲरे ऑफ I ची व्हॅल्यू. देन ॲरे ऑफ I मध्ये मी पास करेल ॲरे ऑफ साइज मायनस I मायनस 1. देन ॲरे ऑफ साइज मायनस I मायनस 1 मध्ये मी स्टोअर करेल टेम्पची व्हॅल्यू. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा आहे आपल्याकडं वन वे. आता बघूया आपण सेकंड वे, जो की सर्वात सिंपल आहे. तर त्यासाठी मला एक फॉर लूप लागणार आहे. तर फॉर इंटेजर I इक्वल टू ॲरे डॉट lench. देन कंडिशन चेक करावी लागेल की I हा 0 पेक्षा मोठा किंवा 0 आहे की नाही. देन I प्लस प्लस. ओके, फॉर लूपला ओपन करून घेतो आणि त्यामध्ये ॲरे ऑफ I ला प्रिंट करून घेतो. तर SYSO ॲरे ऑफ I. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे आपला सेकंड वे. तर आपण आता हे लॉजिक यूज करून Eclipse मध्ये प्रोग्राम टाइप करू आणि बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर Eclipse मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक ॲरे. त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो 1 2 3 4 and 5.
देन मी आता जी माझ्या ॲरेची लेंथ आहे ती लेंथ काउंट करून एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साईज इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ. ओके. तर फर्स्ट वे आपण बघणार आहोत की स्वॅपिंगने. तर त्यासाठी मला लागणार आहे एक फॉर लूप. इंटेजर आय इक्वल टू 0. देन कंडिशन की आय हा साईज डिवाइड बाय 2 ह्यापेक्षा लहान आहे की नाही. देन आय प्लस प्लस. देन मला आता 2 नंबर स्वॅप करायचे आहे. तर ह्यासाठी मी थर्ड व्हेरिएबलची हेल्प घेईल. तर इंटेजर टेम इक्वल टू ॲरे ऑफ आय. देन ॲरे ऑफ आय मध्ये मी स्टोअर करेल ॲरे ऑफ साईज मायनस आय मायनस 1. देन ॲरे ऑफ साईज मायनस आय मायनस 1 मध्ये मी स्टोअर करेल टेम. तर इथं मला जो माझा ॲरे असेल तो रिव्हर्स मध्ये भेटून जाईल. तर आता मी त्याला प्रिंट करून घेतो. बट त्याआधी मी जो आपला ओरिजिनल ॲरे आहे त्याला प्रिंट करून घेतो. तर त्याच्यासाठी फॉर इंटेजर आय इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावी लागेल मला. देन आय प्लस प्लस. देन SYSO. सिस्टम डॉट प्रिंट ॲरे ऑफ आय स्पेस. त्याच्या आधी मेसेज प्रिंट करून घेतो की हा आपला ओरिजिनल ॲरे आहे. ओके. आता जो आपला रिव्हर्स केलेला ॲरे आहे त्याला मी प्रिंट करून घेतो. तर SYSO REVRSA रिव्हर्स ॲरे. तर मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावी लागेल. देन आय प्लस प्लस. ओके. आणि एलिमेंट्सला प्रिंट करावं लागेल ॲरे ऑफ आय इन स्पेस. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की फर्स्ट वे हा कम्प्लीट टाईप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपल्याला आउटपुट काय भेटत आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपला ओरिजिनल ॲरे आहे 1 2 3 4 5 आणि रिव्हर्स ॲरे मध्ये आपल्याला भेटलेला आहे 5 4 3 2 1. म्हणजे आपला फर्स्ट वे हा सक्सेसफुली रन झालेला आहे. तर आता आपण याला कमेंट करूया. आणि जो आपला सेकंड वे आहे तो वेने आपण रिव्हर्स मध्ये ॲरे हा प्रिंट करून बघूया. तर त्याच्यासाठी आधी मेसेज वी आर रिव्हर्स ॲरे. देन मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0. सॉरी 0 न घेता मला घ्यायचा आहे साईज. देन कंडिशन चेक करावी लागेल. फर्स्ट वेळेला मी कमेंट करून घेतो. देन मेसेज रिव्हर्स ॲरे. देन आता मला प्रिंट करायचे आहेत एलिमेंट्स. त्यासाठी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. देन इंटेजर आय इक्वल टू साईज मायनस 1. देन कंडिशन चेक करावं लागेल की आय हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही किंवा 0 आहे की नाही ते चेक करावं लागेल. देन आय मायनस मायनस.
आणि इथं मला आता एलिमेंट्स प्रिंट करून घ्यावे लागतील. तर SYSO array of I प्लस स्पेस. तर तुम्ही बघू शकता सेकंड वे सुद्धा आपण टाइप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपल्याला आउटपुट सक्सेसफुल भेटत आहे की नाही. तर रन. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की 1 2 3 4 5 हा आपला ओरिजिनल ॲरे आहे आणि रिव्हर्स मध्ये आपल्याला भेटला आहे 5 4 3 2 1. म्हणजे आपले दोघे वे हे सक्सेसफुली वर्क करत आहे. तर आता बघूया आपण मेमरी डायग्राम. तर आता बघणार आहोत आपण आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हा आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी ॲरे. तर ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100. आणि 0 इंडेक्सला स्टोअर होईल 1. 1 इंडेक्सला स्टोअर होईल 2. 2 इंडेक्सला स्टोअर होईल 3. 3 इंडेक्सला स्टोअर होईल 4. अँड 4th इंडेक्सला स्टोअर होईल 5. देन फॉर लूप मध्ये तर सर्वात आधी आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज आय चा ऍड्रेस असेल 200 इक्वल टू सध्या आपल्याकडे आहे 0. देन कंडिशन आहे ती चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि आपल्या ॲरेची लेंथ डिवाइड बाय 2 आता आपल्याकडे आहे 2. तर इथे चेक होईल की कंडिशन ही ट्रू आहे की नाही. तर इथं आपली कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 1. तर हा 1 टेब मध्ये असाइन होईल. तर आधी टेम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. अँड सपोज बेस ऍड्रेस असेल त्याचा 300. वन. देन नेक्स्ट लाईनला ॲरे ऑफ साइज मायनस आय मायनस 1 आपल्याकडे आहे 4. देन ॲरे ऑफ 4 आता आपल्याकडे आहे 5 अँड 5 स्टोअर होईल ॲरे ऑफ आय मध्ये. तर ॲरे ऑफ आय मध्ये होईल 5. देन नेक्स्ट लाईनला टेम्प आता आपल्याकडे आहे 1 आणि 1 हा असाइन होईल ॲरे ऑफ 4th ला. तर ॲरे ऑफ 4th आपला आहे 5. तिथं आता ओव्हरराइड होईल 1. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता आपल्याकडे आहे 0 तो होईल 1. पुन्हा कंडिशन चेक होईल की 1 हा 2 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही इथं ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन ॲरे ऑफ आय. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे
2 हा असाइन होईल टेम्प मध्ये, म्हणजे टेम्प मध्ये आता आहे 2. देन नेक्स्ट लाईनला ॲरे ऑफ 3, तर ॲरे ऑफ 3 आता आपल्याकडे आहे 4, तो स्टोअर होईल ॲरे ऑफ आय मध्ये. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 2, तिथं ओव्हरराइड होईल 4. देन नेक्स्ट लाईन टेम्प, तर टेम्प आता आपल्याकडे आहे 2, तो स्टोअर होईल ॲरे ऑफ साईज मायनस आय मायनस 1, म्हणजेच ॲरे ऑफ 3 मध्ये. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, तर ती होईल आता 2. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 2 हा 2 पेक्षा लहान आहे का, तर इथे ही कंडिशन फॉल्स आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्याला हा रिव्हर्स ॲरे हा भेटलेला आहे 5 4 3 2 1, आणि आता आपल्याला याला प्रिंट करून घ्यायचा आहे. आणि सेकंड वे आहे आपला, तो आहे तुमच्यासाठी असाइनमेंट, तर त्याला तुम्ही कंप्लीट करून घ्या. तर थँक्यू सो मच सर फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.